सरासरी काढणे. तर सरासरी म्हणजे काय? एक सुरुवातीला आपण अतिशय सोप्या पद्धतीत समजून घेऊया, नंतर प्रश्नांना सुरुवात करूया. जे मुलं एकदमच नवीन आलेले आहेत, ज्यांना काही माहिती नाही सरासरी म्हणजे काय, काही कल्पना नाही त्याविषयी, एक थोडक्यात सांगूया. समजा एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये 5 जण आहेत आणि त्या कुटुंबामधला जो प्रमुख आहे त्याच्याकडे आहेत 100 रुपये. सदस्य किती आहेत? 5 आणि पैसे किती आहेत? 100. मग त्यांनी ठरवलं की आता हे 100 रुपये मला प्रत्येक सदस्याला सारख्या प्रमाणात वाटायचे आहेत. तर एका विद्यार्थ्याच्या वाटेवर किती पैसे येणार, सरासरी प्रत्येकाला किती पैसे मिळणार, हीच असते आपली सरासरी. मग याला आपण कशा पद्धतीनं करणार की 100 रुपये प्रत्येकाला 5 सदस्य आहेत, तर प्रत्येकाच्या वाटेवर किती येणार? तर याला आपण 100 भागीला 5 करणार. याचं उत्तर येणार 20×5 100. म्हणजे प्रत्येकाच्या वाटेवर 20 रुपये येणार. मग हे 20 रुपये काय झाली? आपली सरासरी झाली. मग जेव्हा आपल्याला सरासरी काढायला सांगतात तेव्हा काय करायचं? जेवढे काही एकूण संख्या दिलेली आहेत त्याला किती सदस्य असतील किंवा विषय असेल त्यांनी भागायचं आहे. म्हणजे सरासरी काढताना भागाकार करायचा असतो. हे एवढं लक्षात घ्यायचं सरासरी काढत असताना. मात्र जेव्हा सरासरी दिलेली असते, समजा आता एक दिलेलं आहे की एक घर आहे, त्या घरामध्ये एकूण सदस्य आहेत 5 सदस्य आहेत आणि त्यांच्याजवळ असलेले पैशांची सरासरी 20 रुपये आहे. तर त्या कुटुंबामध्ये एकूण पैसे किती, असाही प्रश्न विचारला जातो. सदस्य 5 आहे, प्रत्येक सगळे सदस्यांनी मिळून सरासरी त्यांच्याकडे एकेकाकडे 20 रुपये आहेत. तर त्या घरात एकूण पैसे किती, तर ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? एकूण सदस्य गुणिला त्यांची सरासरी एवढे यांचा गुणाकार करायचा. गुणाकार केला की आपल्याला त्या घरात एकूण पैसे किती आहेत त्यांच्याकडे ते कळतं. म्हणजे त्यांच्याकडे 100 रुपये आहेत. म्हणजे बघा, जिथं सरासरी दिलेली असेल आणि एकूण संख्या किंवा एकूण विषय असतात, गुण असतात, असे जर काही काढायला सांगितलेलं असेल एकूण, तर तेव्हा आपल्याला गुणाकार करायचा असतो. आणि सरासरी दिलेली असल्यास एवढ्या थोड्याशा गोष्टी समजल्या असतील. नाही समजल्या तर आपण उदाहरणं घेऊया, तेव्हा तुमच्या क्लिअर होऊन जातील. आता एक उदाहरण घेऊया. बघा इथं 12, 18, 24, 30, 36 यांची सरासरी काढा. बघा आता सरासरी करताना काय करायचं आहे आपल्याला? सरासरी काढायला सांगितली. मग काढायला सांगितली म्हणजे काय करावं लागणार आपल्याला? भागाकार करावा लागणार. भागाकार कुणाचा? या ज्या संख्या आहेत यांची बेरीज करायची आणि किती संख्या आहेत त्यात तेवढ्या संख्यांनी भागायचं. म्हणजे बघा आता किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5 संख्या आहे. तर यांच्या बेरजेला 5ने भागायचं. म्हणजे इथं 12 अधिक 18 अधिक 24 अधिक 30 अधिक 36 भागीला एकूण संख्या 5 आहेत म्हणून इथं आपण खाली 5 लिहिले. आता बघा 12 आणि 18 30 होतात, प्लस 24 अधिक 30 अधिक 60 36. आता इथं काय करायचं? सुरुवातीला यांची बेरीज करायची. 24 आणि 36ची
ती केली तर आपल्याला उत्तर 60 येतं. 24 आणि 36 60 होतात. म्हणजे आपल्याला मोजायला सोपं जातं. इथं भागीला 5 करायचे. तुम्ही 30 आणि 24ही करू शकता किंवा सरळ बेरीजही करू शकता. बघा 30 अधिक हे 30 अधिक या 24ची आणि 36ची बेरीज 60 होते भागीला 5. आता हे 30 आणि 30 60 होतात. 60 आणि 60 120 होतात. म्हणून 120 भागीला 5. याचं उत्तर येणार 5ने जर भागितलं तर 5 दुने 10 म्हणजे यांचा भागाकार केला समजा अशा पद्धतीने भागाकार केला 120 भागीला 5. 5 दुने 10 खाली उरले 2 हा 0 इथं घेतला परत 5ने भागायचं 5 चोक 20 हा 4 इथं लिहायचा हा 20 इथं मायनस करायचे 0 उत्तर आलं म्हणजे आपलं हे उत्तर आलं. उत्तर आहे आपलं 24 म्हणजे 120 भागीला 5 बरोबर 24. उत्तर किती आलं म्हणजे आपली एकूण सरासरी किती आहे 24 आहे. ही इथं आपली सरासरी. आता याची एक शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला. 12 आणि 18 18 24 24 30 30 आणि 36 या संख्यांकडे थोडंसं लक्षपूर्वक जर बघितलं तर यामध्ये प्रत्येक संख्येमध्ये आपल्याला 6चा फरक दिसतो आहे. म्हणजे 12 आणि 18मध्ये 6चा फरक आहे. 18 आणि 24मध्ये 6चा फरक आहे. पुढे देखील यांच्यामध्ये 6चा फरक आहे. अशा वेळेस त्यांच्या मधोमध जी संख्या असते ना ती आपली सरासरी असते. म्हणजे बघा 24च्या इकडे 2 संख्या आहेत आणि उजवीकडे पण 2 संख्या आहेत आणि मधोमध 24 आहे म्हणजे 24 ही आपली सरासरी होणार. एक चांगल्या प्रकारे आणखी समजून घ्या उदाहरण. समजा 1 2 3 4 5 6 आणि 7. बघा यामध्ये 1 1चा फरक आहे या संख्यांमध्ये. याची जर सरासरी काढायला सांगितली तर काय करायचं एकूण संख्या मोजायच्या किती आहेत 1 2 3 4 5 6 7. 7 म्हणजे मग यांची मधली संख्या शोधायची. इकडून 1 2 खोडूया इकडून 1 2 खोडूया इकडे हा अंक खोडला हा अंक खोडला बरोबर मध्यभागी 4 उरतात. म्हणजे एवढ्या संख्यांची सरासरी किती झाली 4 झाली. आता हे बरोबर आहे का चूक आहे आपण थोडंसं आपल्या पद्धतीने करून बघूया. यांची बेरीज करायची भागीला या किती संख्या आहेत तेवढ्या संख्यांनी भागायचं. म्हणजे 1 अधिक 2 म्हणजे बघूया 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 5 अधिक 6 अधिक 7 याला भागायचं. एकूण संख्या आहेत 7 तर 7ने भागायचं. बघा 1 आणि 2 3 होतात 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 आणि 7 28. इथं 28 भागीला 7 बरोबर 7 चोक 28 म्हणजे आपली सरासरी येणार 4. इथं वरती उत्तर आपलं 4 आहे म्हणजे आपण जी पद्धत केलेली आहे ती बरोबर आहे. पण हे केव्हा होणार जर या संख्यांमधला फरक सारखाच असेल. थोडा जरी मागे पुढे फरक झाला तर उत्तर चुकू शकतं. त्यामुळे आपली मूळ जी पद्धत आहे सरासरी काढण्याची की त्यांची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या आहेत त्याने भागायचं त्या पद्धतीनंच करायचं. आता एक पुढचं उदाहरण बघूया. प्रश्न आहे 8 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 45 आहे तर एकूण गुण किती. हे असले प्रश्न परीक्षेत विचारले जात नाही. एकदम बेसिक लेवलचे प्रश्न आहेत फक्त समजण्यासाठी. हे समजले तर मग आपण ॲडव्हान्स गणितकडे जाऊया. बघा इथं 8 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी दिलेली आहे. इथं सरासरी किती आहे 45. सरासरी 45 आहे आणि विद्यार्थी आहेत 8. आता याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की या प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी सरासरी 45 गुण पडलेले आहेत. मग या सर्व विद्यार्थी मिळून किती गुण मिळालेले आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला याचं काय करावं लागणार गुणाकार करावा लागणार. म्हणजे 45 गुणिला 8
8 पंच 40, 0 हात 4, 8 चौक 32, 32 आणि 4 36. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची सरासरी तर 45 असेल 8 विद्यार्थ्यांची, तर एकूण गुण आहेत 360. मग यामध्ये काय केलं बघा आपण, जर सरासरी दिलेली असेल तर आपल्याला गुणाकार करावा लागतो. सरासरी दिलेली असेल तर गुणाकार करायचा, आणि सरासरी काढायची सांगितलेली असेल त्यावेळेस आपण भागाकार करतो. ही एक गोष्ट आणि ही दोन गोष्ट, एवढ्या दोन गोष्टींवर आधारित सरासरीचे किती ॲडव्हान्स उदाहरण असो, या दोन गोष्टींवर आधारित आहे. त्यामुळे या दोन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या की जेव्हा आपल्याला सरासरी दिलेली असेल तर आपल्याला एकूण संख्या काढण्यासाठी गुणाकार करायचा, आणि सरासरी जेव्हा आपल्याला काढायला सांगितलेली असेल तर भागाकार करायचा. बघा, एक सोपं गणित घेऊया आणखी. 15 संख्यांची सरासरी 28 आहे, तर त्यांची बेरीज किती? आता इथं पण आपल्याला सरासरी दिलेली आहे आणि संख्याही दिलेल्या आहेत. एकूण संख्या 15 आहेत आणि सरासरी 28 आहे. त्यांची बेरीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? गुणाकार करावा लागणार. म्हणजे इथं सरासरी 28 गुणिला एकूण संख्या 15, 15 8 20, 0 हात 12, 15 2 30, 30 आणि 2 42. म्हणजे त्यांची एकूण बेरीज किती झाली? 420. म्हणजे आपलं उत्तर आलं 420. आता एक पुढचा प्रश्न बघूया. हा एक प्रश्न आहे, 5 संख्यांची सरासरी 18 आहे, तर त्यांची बेरीज किती? आता एकूण बेरीज करायची म्हणजे आपल्याला 18 गुणिला 5 करावे लागणार. 18चा पाडा येत असेल तर ठीक, नाही तर 5चा पाडा म्हणायचा. 8 पंच 40, 0 हात 4, 5 1 5, 5 आणि 4 9, 18 पंच 90. म्हणजे त्यांची एकूण बेरीज किती होणार? 90 होणार. एक पुढचा प्रश्न त्याच प्रकारचा आहे. 7 व्यक्तींचे सरासरी वय 24 वर्ष आहे. इथं वय म्हटलं आहे फक्त, तर त्यांचे एकूण वय किती? सरासरी दिलेली आहे म्हणजे गुणाकार करावा लागणार. तर इथं 24 गुणिला 7 करायचे. 7 चौक 28, 8 4 2, 7 2 14, 15 आणि 16. म्हणजे याचं उत्तर येणार 168. पुढचा एक प्रश्न बघूया आणखी. 25 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 60 आहे, तर एकूण गुण किती? आता इथं सरासरी दिलेली आहे. जिथं सरासरी दिलेली असेल तिथं गुणाकार करायचा एकूण गुण काढण्यासाठी. 60 गुणिला 25 करणार आपण. 25 0 0, 25 150. याचं उत्तर आलं आपलं 1500. प्रत्येक एकूण जेवढे काही विद्यार्थी आहेत, या 25 विद्यार्थ्यांना एकूण 1500 गुण मिळालेले आहेत. आता प्रश्न 7वा बघूया आपण. 9 संख्यांची बेरीज 360 आहे, तर सरासरी काढा. आता इथं सरासरी काढायला सांगितलेली आहे म्हणजे आपल्याला भागाकार करावा लागणार. म्हणजे 360 भागीला 9 करायचे. तर 9 चौक 36, वरतून घेतला 0 उरला, म्हणजे हा 0 जसाच्या तसा इथं द्यायचा. उत्तर येणार आपलं 40. हे समजलं इथपर्यंत. आता हा एक पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्ही मला करून दाखवायचा आणि कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. 15 20 25 30 35 यांची सरासरी काढा. यांची सरासरी काढायची. आतापर्यंत आपण एकदम बेसिक भाग बघितला की सरासरी काढणे आणि एकूण संख्या दिलेल्या असता सरासरी काढणे आणि सरासरी काढल्यानंतर एकूण बेरीज काढणे, या 2 प्रकारचे उदाहरणं आपण बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे वेगवेगळे प्रश्न कशा पद्धतीने फिरवून विचारलेले असतात आणि त्यांची उत्तरं कशी काढायची याबद्दल अभ्यास करूया.
तर हा जो प्रश्न क्रमांक 8 आहे याचं उत्तर कमेंटमध्ये जरूर द्या.